कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर गाईज, जेव्हापासून या मुलीचं लग्न जुळलेलं आहे, एवढं बिझी ठेवलं या मुलीने. एका मुलीसाठी आम्ही 3 जण चाललोय शॉपिंग करायला. 2 महिने झाले हिच्यासाठी आम्ही शॉपिंगच करतोय. अजून तर लग्नाची शॉपिंग व्हायची पण नाही चालू. बरं झालं, लग्न दूर आहे भाई. भाई साहेब, जवळ असतो तर भाई वीकडेज पण आपण बाहेर असतो. तर आता आम्ही कुठे चाललोय? आता आम्ही चाललोय मॅडमचं मेकअपचं सामान घ्यायला. ते आमच्या सेकंड ऍड्रेसवर. मला असं वाटते की आता या ऍड्रेसचा आम्ही एक पॅन कार्ड उघडायला पाहिजे. कारण की आजचा ब्लॉग तुम्हाला आमचे डेली ब्लॉग्स पेक्षा नॉर्मल ब्लॉग्स खूप जास्त आवडतात आणि सध्या असे खूप सगळे प्रँक्स आणि चॅलेंजेसचे ब्लॉग्स खूप जास्त झालेले होते. तर म्हटलं आजचा जो ब्लॉग आहे हा नॉर्मल डेली ब्लॉग असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शरीव मॅडमचं मेकअपचं सामान घ्यायला जाणार आहे. आणि योगेशला कळणार आहे की मुलींचं मेकअपचं साबण मेकअपचं साबण किती महाग असते. मुलींचं मेकअपचं सामान किती जास्त महाग असते. योगेशला चांगला चुना लागणार आहे. चुना मागून पुढून खालून वरून सगळीकडून चुना लागणार आहे. कारण आतापर्यंत योगेश मला म्हणतो हे हवं का, परफ्यूम मला बोललेला घेऊन घे. म्हटलं नाही माझ्याकडे आहे. म्हणजे नाही घेऊन घेशील ना. त्याला आता माहिती पडेल की एक एक प्रोडक्ट आता किती महाग प्रोडक्ट तुम्हाला पण माहिती पडेल काय, जर तुम्हाला माहिती नसणार की मुलींचं मेकअपचं सामान किती महाग असतं. तर आज आपण काय करू शरीव की आपण यांना तू अंदाज लाव भाई, तू अंदाज लाव फक्त की एक प्रोडक्ट किती. आम्ही विचारू, आपण विचारू या दोघांना पण. ठीक आहे, ज्यांचा जवळपास असेल अंदाज तो जिंकला. ठीक आहे, मेकअपचं तर थोडंसं आपण फन मध्ये काहीतरी करू शकतो. बोरिंग लोक गेस करू शकेल. सिंपल तरी आयडिया असेल. ट्राई देऊ. अरे योगेश में भाई, योगेश इज लाइक वेरी स्मार्ट बॉय. उसको ब्रांड नहीं पता होंगे ना भाई, हम निकाल लेंगे कोई अलग ही ब्रांड. नाही अच्छा ब्रँड आहे असं सांगू ना आपण की चांगला मोठा ब्रँड आहे किंवा मीडियम ब्रँड आहे. तर सिंपल ब्लॉग पेक्षा थोडंसं फन काहीतरी ऍड होईल. तर ज्या पोरांना पण माहिती नसणार की पोरींचं मेकअपचं सामान किती महाग होतं, त्यांना आज या ब्लॉग मधनं कळूनच जाणार. तर येस, एक्साइटेड. शरीव मॅडमचं मेकअपचं सामान आहे. जास्त काही काम नाही आहे मॉलमध्ये, जस्ट मेकअपचं वगैरे घ्यायचं आहे. आणि जर फ्रेंड्स येणार इव्हनिंगला, जर त्यांचं म्हणजे अजून पक्का नाही आहे बट येस ते कॉल करणार आहे. जर त्यांना भेटायचं म्हणजे ठरलं, ते जर आले भेटायला, तर ते पण एक मस्त सरप्राईज आहे तुमच्यासाठी की आम्ही आज कोणाला भेटणार आहोत. तर येस, स्टे ट्यून, पूर्ण ब्लॉग बघत राहा. होप तुम्हाला हा ब्लॉग खूप जास्त आवडणार. आणि आता मी 5 मिनिटात पोहोचतो. येस, फिनिक्स मिलेनियम मॉल मध्ये. गाईस, ऍड्रेस सांगितलंच नाही तुम्हाला सेकंड वाला. दॅट्स द ऍड्रेस. पोहोचलोय आमच्या फिनिक्स मॉल मध्ये. आता हे लोक सफोरावर जातील, म्हणजे मी पण यांच्यासोबत सफोरावर जाणार. चलो, म्हणजे मी थोडा वॉशरूम युज करून होतो ना. चला, मला लागली आहे बाई, वॉशरूम लागली. बाई, व्हॉट इज दिस? वॉशरूम लागलं तर कशाला म्हणते? अरे त्याला माहिती आहे मी मेकअपला त्याला चुना लावणार, म्हणून तू पळू नको. मी येणार 2 मिनिटातच येणार. पळू नको. वा वा वा. येस, आलो. बाय बाय. हे बघा गाईस, लव बर्ड्स बघा, आमचे लव बर्ड्स. हात पकडणं चालू झालंय लव बर्ड्सचं आमच्या आता. हा, ए लव बर्ड्स बघा, लव बर्ड्स. हात सोडलाय तिथे बघा, हात सोडलाय. दिस इज कॅप्चर्ड ऑन मोबाईल. दिस इज कॅप्चर्ड. तो फिर इतना हाथ क्यों छोड़ा तूने? फिर हाँ, येस, दैट्स द वे. चलो. तर गाईज, मी त्यांना म्हटलं की मी वॉशरूमला जाऊन होतो, पण मी ऍक्च्युअली इथे युनीमध्ये आलोय. मला फोन विचारायला आज मी शिवानीला फोन घेऊन देणार आहे. तर चला आता बघू फोन अवेलेबल आहे की नाही. फोन जर अवेलेबल असेल तरच माझा प्लॅन एक्झिक्यूट होणार. तर गाईज, एक झोल झालाय. झोल नाही म्हणू शकत आपण, त्याला चांगलीच गोष्ट म्हणू शकतो. सो बेसिकली दादानी जिथे मी फोन घेतला होता ना, तिथे माझा दादा ओळखी झालेला आहे. तर दादाने सांगितलं की 12 तारखेला 10% डिस्काउंट आहे. तर ऑलमोस्ट म्हणजे 19,000चा फायदा होणार. तर मग मी विचार केला की भाई घ्यायचंच आहे. तर आपण मग 19,000 वाचवायला पाहिजे. तर आता 12 तारखेला मला तो डिव्हाइस भेटेल, बट बुकिंग आज करायची आहे. तर प्लॅन इज स्टील ऑन. मी तिला म्हणेल की भाई मी तुला मोबाईल घेऊन देतो आणि तिथे गेल्यानंतर बुकिंग करून टाकेल. म्हणजे ॲटलिस्ट तिला ते तरी सरप्राईज होऊन जाणार की भाई हा फायनली मोबाईल बुक झालेला वगैरे. तर असा प्लॅन आहे आता की बुकिंग करायचं आहे, बट 12 तारखेला मोबाईल भेटेल. योगेशला असं वाटतं की आतापासूनच कंटाळा येतोय. भाई अभी तो बहुत टाइम बचा हुआ है, अभी तो 2 घंटा लगेगा. इकडे आता इथं मेकअप चालू आहे गाईस. कुठले प्रोडक्ट्स घ्यायचे तर सगळे घेऊन घे. आज तू पूर्ण वर्षभराचा स्टॉक करून घे. हा, पूछा की नाही प्राइस? काही प्राइस विचारला की नाही तू? पहिले सगळं कलेक्ट करूया आणि मग लास्टला विचारू की जेव्हा घ्यायचंय तेव्हा का? ओके. आता ट्रायल सुरू आहे. गाईस, फर्स्ट प्रोडक्ट डन. आमचं फाउंडेशन झालेलं आहे. शरूसाठी फाउंडेशन घेतलंय. या इकडच्या साईडचं आम्हाला जरा आवडला नाही. हा चांगला वाटतोय की हा चांगला वाटतोय शेड? एकदा परत विचार.
गाईस तुम्ही सांगा हा शेट चांगला वाटतोय की हा शेट चांगला वाटतोय. चालेल मॅम, तुम्ही जे दिलं फक्त पाणी द्या. तर आता टेस्ट आली आहे, तू पिऊन घे पाणी पहिले मग टेस्ट करायचं का? अच्छा, तर आता टेस्टिंग टाइम गाईस. तर आम्ही घेतलाय डिओरचा फाउंडेशन. इकडे तू. डिओर आम्ही घेतलाय डिओरचा फाउंडेशन. ब्रो डिओर. डिओर, ठीक आहे. तर तुला आता याची प्राइस गेस करायची आहे. रेंज सांगतो रेंज नाही, प्राइस सांग. तिला नाव देते थोडंसं लक्झरी मध्ये येईल हे. आम्ही सांगतो ना, प्राइस असेल 7,000 ते 10,000, इन बिटवीन 7,000 to 10,000. व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. बट एवढा तुला रेंज नाही देऊ शकत. एक सांग. हे काय आहे 7 ते 10 मध्ये? अबव आहे की कसं आहे? नाही नाही तसं नाही, तू एक सांग भाई. हे काय आहे? याला एवढं 9,000. 9,000. हा. थांब शर्वी, तुझ्याकडे चान्स आहे 9,000चा घ्यायचा. तू घेऊ शकते, अजून महाग घेऊ शकते. तुझा नवरा 9,000 मला फाउंडेशन तुला घ्यायला रेडी आहे. द्यायला तयार आहे. सिरियसली? हो, मी सांगितलं ना तुला भाई. गुड 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 भाई, गुड. प्राऊड ऑफ यू भाई. घेऊ तुला का? म्हटलं तुझे परफ्यूम पण घे. बघू आपण. भाई साहब, ए आता तुला 9,000 घ्यायचंय का? मध्ये पण नाही मी इथनं. आपल्याकडे फाउंडेशन आहे का ज्याची प्राइस 9,000 आहे? कारण की आमचा पोरगा रेडी, काय एक्झॅक्ट प्राइस काय आहे? आमचा पोरगा रेडी आहे. त्याची 6,000. 6,000. फक्त हो, डिसअपॉइंटेड. आय वॉज डिसअपॉइंटेड फेस बघा गाईज, डिसअपॉइंटेड फेस बघा. Husband होतंय का? शी इज सो हॅपी. मी सांगणार नाही का म्हणजे? हा, आणि शरू इज सो हॅपी. Yes, I am too. आवडलं का तुला? गुड 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 Concealer लाव. गुड भाई, गुड, व्हेरी गुड. गुड गेस, बढिया गेस केलाय तू, जो एकदम आसपास नव्हता, काहीच नव्हता. आमचे पोरं काय लावत आहे, काय लावत आहे, आता काय आहे, आता काय लावत आहे. यूज पण करतो मी, ते मिल्क वाला यूज केलं माझ्या हाताला सॉफ्ट करायला. चेतन यार, व्हॉट इज दिस? मस्त वाटायची. एक नंबर. योगेशला एक्सपिरियन्स नाही ना, तो एफर्ट्स टाकतोय की हे कशासाठी यूज करतात, कशासाठी असते, काय असते ते. कन्सिलर बोलला आपण पण लावू कन्सिलर. हो योगेश, तुला पण लावायचंय कन्सिलर? डार्क सर्कल असं नाही. हो. कन्सिलर कशासाठी? म्हणजे डार्क सर्कलसाठी, पण ते माझ्यासाठी पण घ्यायची. सो इनोसेंट यार. करू शकतो, घेऊ शकतो रे योगेश. काय आहे त्याच्यामध्ये? हे थोडी वापरणार आहे सगळे प्रोडक्ट. पॉन्ड्स पावडर, करेक्ट. माझ्याकडे पण पॉन्ड्स दिलं माहिती आहे. 10 रुपये. आता आमचं सेकंड प्रोडक्ट झालेलं आहे. शिवानी पहिले प्रोडक्ट बद्दल सांगेल. तर हे लूज पावडर आहे, कॉम्पॅक्ट पावडर आणि डिओर. कॉम्पॅक्ट पावडर डिओरचं, याचं काय यूज असतं? आफ्टर मेकअप सेट करायला लावतात makeup. ओके, ठीक आहे. कळलं बाळा तुला? आफ्टर मेकअप सेट करायला 2,000. 2,000. किती? जवळपास पण नाही, जवळपास पण नाही. भाई हे माहिती आहे तुला? असंच गेस केलं. मला कॉन्फिडन्स 2,000 2,000. त्याला असं वाटायचं की त्याची बायको आता. 7,000. मी 6,000 गेस करणार तो. जवळपास पण नव्हतं भाई. जवळपास दोन्ही गेस मध्ये. हे आता तू एकदमच मला नव्हतं माहिती, हे मला माहित नव्हतं हे प्रोडक्ट असतं म्हणून. मला फक्त फाउंडेशन माहिती होतं. ची शॉपिंग चालू आहे आणि शॉपिंग आता ही पण बघत आहे. तू तुझ्यासाठी नाही, मग तेच बोललो मी तुला. इतकं तू ब्लश लावलं, तिकडे नुसतं ब्लश झालेलं आहे. इकडे तुझं बरोबर दिसत आहे आणि तिकडे एकदम गुलाबी दिसत आहे. शिव तिकडे एकदम गुलाबी. दाखव जरा, दाखव. हे बघा काय, हे बघा किती गुलाबी झाला बघा. लिपस्टिक ठीक आहे, आता चमकीचं ब्लश आहे, तर तुम्हाला ट्राय नाही करायची आहे. काही ना होतं, ब्लश आहे. ब्लश आहे, ब्लश बघा जेव्हा पिक झालाय ना. ते तू सांग भाई, पहिले फर्स्ट चान्स तुला देतो मी. 2,000 अगेन. 3,400. आय थिंक आय एम व्हेरी क्लोज. नो, माहिती नाही मला विचार. मी याने विचारलेलं आई आहे. शपथ नाही विचारलं. याने विचारलेलं आहे. तुम्हाला याने विचारलं मी प्राइस किती? 3,000 किती? 500. 500 म्हटलं. 3,400. Actually कुछ आई शपथ नाही विचारलं. आई शपथ नाही विचारलं. विश्वासच नाही होता. नाही विचारलं तर नाही भाई, माझ्यासोबतच होते. नाही विचारलं. नाही. प्राइस बघितली असेल मग. नाही पागल झाली काय? ते प्राइस धोकाबाजी. मी प्रोडक्ट हातातच नाही घेतलं गाईज. प्राइस नाही आहे. काय मग? जवळचा गेस केलाय. 3,000 याला म्हणतात गेस करणं. कळलं तुला? भाई साहब, याच्यासाठी तुला 3 वर्ष लागेल. मॅरेजचं 3 वर्ष झाल्यानंतर तुला माहिती पडेल. तुझी शॉपिंग करायला आलो होतो ना, हे घरून निघाली की माझा क्रेडिट कार्ड एकदम मामा होऊन झाला डायरेक्ट. हे निघाली, हे बघा गाईस, हे बघा परत इकडे चालले ते. पीछे जाओ. सुरू झालंय. काम क्या है एकदम. ये पानी जा रहा है तो हाथ धो लेते हैं. हाथ में.
बाई साफ शरयू, तुझी शॉपिंग कर. तुझं बिल किती झालं? 21 something. 21,500. 21. तुम्ही एंगेजमेंटची शॉपिंग 21 ला करता? थोडं बाकी आहे, थोडं बाकी आहे. तुम्ही एंगेजमेंट शॉपिंग फक्त 21. भाई आम्ही रेग्युलर शॉपिंग 15ची करतो. तुम्ही बाकी आहे बाकी आहे बाकी आहे बाकी आहे बाकी आहे. तुमची बायको इज लाईक दिस 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 दिस. नहीं ऐसे ऐसे कैसे भाई 15,000 की बैग है ये. और ये 21,000 लुक एट दिस ब्रो. तू डायलॉग काय बोलला था आता? काय तुम्हाला सामान तो भी दिख रहा है मेरा देखो. तुम्हाला थोड़ा दिख तो भी रहा है. हा बोलताय ऍटलीस्ट तुमचं सामान तरी दिसत आहे. 15,000 21,000 काय दिसतंय भाई. तुम्हाला थोडा दिख तो भी रहा है. अरे भाई साहब. तर मला सांग आता आम्ही तिथे ऍक्च्युली तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे गाईज, तर आम्हाला थोडं बाहेरून काढावं लागत आहे. तर आम्ही आता एक सेटिंग स्प्रे घेतलाय जे शार्लेटचा आहे. तर आता विचारू त्याची प्राइस किती असेल. प्राइस सांग शार्लेट टिलबरी सेटिंग स्प्रेची. सेटिंग 3,700. 5,200. 3,700. 5,200. या वेळेस योगेश बरोबर आहे. वन स्पोर्ट लेवल. आणि लिपस्टिक पण आहे गाईज, लिपस्टिकची पण प्राइस सांगा. सांगितलं त्यांनी 3,000. ऑलरेडी डिस्क्लोज 3,000. ऑलरेडी सांगून दिलं पण किती बरोबर आहे बरोबर बरोबर आहे. एक्झॅक्ट. बरोबर आहे, एक्झॅक्ट बरोबर आहे. 3,000. एक्झॅक्ट 3,000. एक्झॅक्ट 3,500 ना सांगितले तू. 500 700 ते जवळपासच आहे. तर गाईज आता ती वेळ आली आहे शिवानीला सरप्राईज द्यायची. तर मी घरूनच 2 चिट्ट्या करून आले आहे. त्याच्यामध्ये एका चिट्टीमध्ये लिहिलेलं आहे डायसन आणि एका चिट्टीमध्ये लिहिलेलं आहे iPhone 17 Pro Max. तर आता आम्ही हे चिट्ट्या तिला 2 दाखवणार आहे अशा. iPhone 17 Pro Max आणि डायसन. ठीक आहे भाई. तर आपण आता तिला अशी चिठ्ठी दाखवू, तिला चूज करायला लावू आणि जे ती चूज करेल ते घ्यायचं आहे. बेसिकली मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे तिच्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तिला पाहिजेच हे मला माहिती आहे. बट आता एक तिला मी गोष्ट देणार आहे प्री बर्थडे गिफ्ट, कारण की तिचा जो बर्थडे आहे तो जुलैमध्ये येणार आहे. तर तिला एक आता गिफ्ट आम्ही देणार आहोत. तर चला बघूया. मला माहिती नाही की म्हणजे तो मोबाईलचा आहे तो अवेलेबल तर नाही आहे आता, पण बुकिंग करून घेऊ. म्हणजे लाईक बुकिंगवर पण म्हणजे मी विचारलं त्यांना तर तो मोबाईल अवेलेबल नाही आहे. ते बोलले की बुकिंग करून टाका. पण आता चॉईसवर असणार आहे कुठली सीट काढणार आहे. हां ते पण आहे. डायसन निघाला तर डायसन निघाला. डायसन तर मला माहिती नाही, पण मोबाईल निघाला तर भारी आहे. जरा एका साईडला थांबते का इकडे एका साईडला. तुला एक छान वाजवायचे मला. खूप मस्ती केली तो, एवढा खर्च केलाय तो डायरेक्ट. तू पण साईडला थांब तिकडे जरा. माझ्या क्रेडिट कार्डने बिल भरलंय. अच्छा तुझं आणि माझं करशील का तू आता? तुझं आणि माझं करशील का जरा? लिमिट सांगू का मी 15,000 शॉपिंग झाली. बरं ठीक आहे. आता तुझा बर्थडे आहे राईट. हा तर तुझ्यासाठी मी काहीतरी आणलेलं आहे. ह्या 2 चीट्स आहे. ह्या 2 चीट्स आहे. या 2 पैकी तुला दिसत नाही ना भाई, मागून दिसत नाही ना. ह्या 2 चीट्स आहेत. तुला 2 पैकी जे तू म्हणशील ते तुला आज भेटेल. आणि दोन्ही सीटवर तुला ज्या गोष्टी पाहिजे ना त्या आहेत. मला असं काय माहिती- 1 मिनिट. एक ही चूज करेल, उरलेली मला भेटेल. हे बघा पहिली गोष्ट ना, हे बघा हे बघा. पहिली- ये ऑप्शन झालं इतर भाई. इधर यस बोले अभी. इधर फ्री का आइटम मिला नहीं, लोग पहले आ गए. फ्री का आइटम मिला नहीं गाइस तो लोग पहले लेने आ गए. मंदिर बसाने भिकारी पहिले आगे असं बोला ना क्लिअर. तसंच मला डायरेक्टली बोलता नाही आलं ते, पण सेम इमोशन्स. पण मला असं वाटतं की हा प्रँक करत आहे. बर्थडेला अजून किती वेळ आहे भाई actually? बघा याच्यावर काय काय लिहिलेलं आहे तुम्हीच बघा. की आणि आता म्हणशील मला माहिती आहे मी तो रील बघितलाय. काय? तो म्हणतो की चीट या चीट मधलं दोन्ही याच्यात सेम असेल ना, नाही काही फालतू असेल. नाही दोन्ही याच्यात असेल की मग एक चीट काढणार आणि म्हणणार हा ठीक आहे चला आता विकायचं ते. अच्छा आता विकायचं नाही तर आता काहीतरी करायचं नाही तर आता ठीक आहे गाईस. तर आता ह्या चिठ्ठ्या आपण आतमध्ये ठेवून देऊ. तुम्हाला नाही पाहिजे ना गाईस. ठीक आहे डन. चल रे योगेश. पाहिजे. नाही. गाईस जसं आम्ही प्लॅन केलं होतं यांना ते नाही पाहिजे. तर आता चला आता काय करायचं, आता आपण फूड कोर्ट मध्ये खाऊन घेऊ. ठीक आहे डन ना. तुला नको आहे ना. इट्स नॉट अ प्रँक. आय कॅन कन्फर्म दॅट. हा यांनी कन्फर्म हा, it's केलं. not- तुम्हाला विश्वास आहे याच्यावर? त्याच्यावर विश्वास माझ्यासाठी applicable आहे. तुझ्यासाठी अप्लिकेबलच नाही आहे. एवढं तुझ्यासाठी मला एक applicable गोष्ट सांग तू बर्थडेचं गिफ्ट इतक्या लवकर तुला उचलायचं आहे ना, तू उचल तर फक्त उचलून तर बघ. तुझं उचलायला काय चाललंय. जर प्रँक असेल तर प्रँक असेल, बट जर काही असेल जे खूप खतरनाक असेल तर तुझं आहे ना भाई चांगला. उचल तर. Never know, baby. यू नेव्हर नो. ट्राय. विश्वासावर विश्वास ठेव जरा. ठीक आहे चल. विश्वासावर विश्वास चल. ठीक आहे उचल हा. मॅनिफेस्ट जर ते करत आहे ते भेटणार का मला. दोन्ही गोष्टी तू जे मॅनिफेस्ट करतात तेच लिहिलेलं आहे मी. पण तुला एकच भेटणार आज.
आज म्हणजे मला बर्थडेला भेटेल ना. कारण एक मला भेटणार हे बघा रे, फुकटे लोक आहे रे, पूर्ण फुकटे लोक भरले आहेत. यार. आगे चल. ये लवकर. पक्क काय प्रँक आहे का? प्रँक आहे का? बोल. 17 Pro येस Max. येस 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 आयफोन 17 प्रो मॅक्स 1 TB 1 TB. आणि तुझा फेवरेट कलर. 1 TB कुठे इथे लिहू? हा तर 1 TB देणार आहे मी तुला. तुला 500 पाहिजे का? पण ठीक आहे ना, बर्थडेला ना. बर्थडेला कशाला? बर्थडे खूप दूर आहे. आत्ता बुक करणार आहे आपण. आज चल 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 Are you चल sure? चल चल मला येस येस विश्वास आय एम नाही सिरियस. होत. मला विश्वास नाही होत. विश्वासावर विश्वास ठेव. चल माझ्यावर विश्वास ठेव जरा. चल इकडे नाहीये पहिली गोष्ट, तर इकडे आहे हा, हे. तर चल ना आता. तू काय बघून ठेवलाय ना. बोलते? तू बघून ठेवलाय ना, मग चल तिकडे चल. मी नाही बघून ठेवलेला आहे, पण staircase इकडे आहे. तुला माहिती आहे ना कुठे आहे तर चल. Where are you? मला एक गोष्ट सांग, याच्यामध्ये आयफोन 17 प्रो मॅक्स आहे. आय एम जस्ट क्युरियस की सेकंड मध्ये काय आहे, काय सेकंड होतं. मध्ये काय आहे तुला बघायचं? ऑब्विसली फर्स्ट मध्ये आयफोन आहे, तर सेकंड मध्ये काय आहे बाबा. पण मला असं वाटतं ते सेकंड सीट तू आता नाही बघायला पाहिजे, सो दॅट तुला ते बर्थडेला सरप्राईज भेटेल की हा सेकंड गिफ्ट आपण बर्थडेला देऊन देऊ. हा ठीक आहे. सिरियस तुम्हाला बर्थडेला वेगळं देणार आहे आणि हे आता I don't वेगळं know. दे- I don't एवढा know. खर्च नको करायला मला वाटते आपण. ठीक आहे ना. लाईक व्हेरी हे ठीक आहे. इट्स मला ऍक्च्युली मला असं होतं की शिवानी सेकंड याच्यामध्ये माहिती तुला काय होतं? सॉलिटेअर डायमंड. आय डोंट हॅव एनी डायमंड. बट यू आता तुला तुझ्या नशिबामध्ये आता जर आयफोन आलेला आहे, पहिला आयफोन घेऊ आणि मग बर्थडेला काय घ्यायचं ते नंतर बघू. ठीक आहे. पण दोन नको, हेच होते बर्थडेला गिफ्ट. ते नंतर सोड ना माझ्यावर. बर्थडेला एवढं माझ्यावर सोड ना. का काढतोय तू? ते माझ्यावर सोड ना भाई. शिवानी आता तरी तुला विश्वास होता आता का? मी ह्याच्या आतमध्ये पाय टाकल्यावर मग तुझं जर प्रँक काम नाही करणार ना, तर भाई प्रँक हिला आताही प्रँक वाटत आहे भाई. डायरेक्ट घेऊन हातात आहे. भाई हिला आताही प्रँक वाटत आहे भाई. prank. हे बघ इथे दुकानाच्या जेन्युइन आहे बघ, हा हा, पाय हा, टाकत टाक 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 हे घे. झाला. चल आता. आता तुला घ्यावं. येस घे बुक कर बिंदास. हमको इन्फॉर्मेशन दे दी है की शिवानी तुम्ही इकडे या ना जरा. हा मी विचार करते की हा ब्लू कलर घेते. because येस शिवानीचा बड्या प्रो वाली मॅक्स 1 TB. है. इसमें और कलर नहीं है ना, वो नहीं चाहिए, सिल्वर नहीं चाहिए, सिल्वर बहुत प्लेन आणि ऑरेंज माझ्याकडे आहे तर तुला. ह्याच्याकडे आहे. पण ब्लू तुझ्यावर चांगला वाटतो ऍक्च्युली. चांगला वाटतो. हा है ना. छान वाटतं ना. ऍक्च्युली ब्लू चांगला वाटतं तुझ्यासोबत, तुझ्या हातावर. आणि एक ऑरेंज आहे ऑलरेडी तुमच्याकडे. एक ऑरेंज आहे. आहे already. तर दादानी आता सांगितलंय. भाई, तुम्हाला 17 प्रो मॅक्स येतोय. अरे घे रे, आज बुक करूनच टाकतो डायरेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन. बर्थडे गिफ्ट इतकं नाहीये. ऑलमोस्ट घेतलाय. ऑलमोस्ट घेतलाय. तर काही स्टोरी अशी आहे आता की दादाने सांगितलं की 12 तारखेला ॲपलचे 100 स्टोअर्स होणार आहे इंडियामध्ये. त्यामुळे त्यांनी डिस्काउंट ठेवलेलं आहे 10% डिस्काउंट प्लस क्रेडिट कार्डवर पण 3% डिस्काउंट. तर ऑलमोस्ट म्हणजे 18-19,000 वाचणार शिवानी. तर आज घ्यायचं. आज पण बुक करू शकतो आपण, म्हणजे घेऊन जाऊ शकतो. जर वाचणार असेल आणि 6 दिवस आहे ना 12ला. आजची 6 तारीख आहे. आज 6 तारीख आहे ना. Yes. 6 दिवस आहे. फ्रायडेला भेटेल म्हणजे तुला. तेव्हा तो करते, तेव्हा कमी पडेल ना थोडे पैसे. Yes. बुक करू आज. बुक काँग्रेस करून काय काही झालंय. आयफोन 17 ची ओनर झाली ती मला आता. माहिती आहे आपण घेणार होतो, पण तू एवढं लवकर असं घेऊन येशील सडनली. बर्थडे आला ना भाई. बर्थडे आला. बर्थडे ऑलरेडी स्टार्टेड. सेलिब्रेशन ऑलरेडी स्टार्टेड. अरे हिच्याकडनं तुला काहीतरी अजून नवीन गिफ्ट भेटणार जे तिने मला सांगितलंय, विच इज ऑलमोस्ट कॉस्टिंग 50,000. तर तुला आयडिया आली असेल की काय असणार ते. या आणि याच्याकडनं तुला भेटणार आहे सोलिटेअर डायमंडची रिंग विच इज कॉस्टिंग 5 lakhs. वी आर नॉट सरप्राइज ॲट ऑल. आई शपथ, मला किती वाटत आहे. म्हणजे तर गाईस आता हा बोल मी बोलत होती आणि यांनी बोल स्वतःकडे बोल phone बोल करून बोल. घेतला. मला असं होतं की बाबा तू घेऊन देशील म्हणून चिडवत पण होतं. लोणावळ्याला थोडं चिडवलं, पण यांनी हा आता घेऊन देते, आता जोरात घेऊन बोल, जोरात. देते. पण माहिती होतं की तिथे शॉप वगैरे नाहीये, तर हा असा चिडवत असेल. आणि त्या suddenly- दिवशी मी शॉप शोधलं होतं बाय द वे. त्या दिवशीच तुला भेटणार होता. बट गाइस हिला आइडिया नव्हती की आज तो दिवस है. चलो भैया बुक कर देते. भैया की तरफ से सेकंड मोबाइल. ये पहला वाला भी इनकी तरफ से था, सेकंड वाला भी. और शिवानी ताई, कसं वाटतंय तुम्हाला ही घरून निघाली ना, माझा क्रेडिट कार्ड एकदम वॉर्मअप चालू करतो. की अब कटने वाला है, अब कटने वाला है, फटने वाला फटके. बट म्हणजे मला द्यायचं होतं हिला फ्री बर्थडे गिफ्ट द्यायचं होतं. गाईज आता तुम्हाला असं एकदम विचारणं कॉन्टिन्युएशन मधून 2x भेटणार. आणि येस आणि मी स्पेसचा इश्यू नाही होणार.
स्पेस स्टेशन होणार आणि प्लस मीला मोबाईल एडिट देतोय की मी पण आता ब्लॉग एडिट करतो. दॅट्स द मेन मोटो. त्याच्यासाठी मी 2 लाख खर्च करतो. फायनली शिवानीचा फोन झालेला आहे. म्हटले की आणि मी म्हटले की हा म्हणत होता की घेऊन घे आता, मी म्हटलं की थोडे पैसे कमी होतात थोडे पैसे वाचवू आपण. आणि वेलकम वेलकम. तर पैसे खर्च करून पैसे वाचवलेले आहेत. गर्ल्स मॅच गर्ल्स मॅच. माझे होप्स वाढवत आहे आणि तुझ्याकडनं मला बर्थडे गिफ्ट पाहिजे. मी लहान आहे भाई, लहान असेल. माझा संबंधच तोड नाही. बघून घ्या, येतो तोड बघून घ्यायचं. मी लहान आहे, माझा संबंध नाही. मी गिफ्ट घेऊ शकते फक्त. त्यात ओनली इनकमिंग, नो आउट गोईंग. मी तर आई टाइम वेट कर. बाई सगळ्यात पहिली गोष्ट तर की मला तू कधीच गिफ्ट अरे तुम्ही लहान कधीच नाही दिलेलं आहे. नाही आय एम तुला द्यावं लागणार आहे. तुला द्यावं लागणार गाईस तुम्ही सांगा मी गिफ्ट द्यायला पाहिजे का? नाही. तर गाईस आम्ही इथे बसलोय आणि जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आम्ही कोणाला तरी भेटणार आहोत, तर तो प्लॅन सक्सेसफुल झाला येस आणि फायनली. आम्ही कोणाला भेटतोय. 1 2 3 राज, आरती आणि अनन्या. क्यूट सवाड. राज, आरती आणि अनन्या. येस गाईज आम्ही फायनली भेटलो. फायनली फायनली आणि रॅन्डम प्लॅन झाला, एकदम रॅन्डम प्लॅन झाला. आरतीने शिवानीला कॉल केला की अरे तुम्ही कुठे काय करताय वगैरे. म्हटलं अरे यार ही तर आरती आहे. तिला विचारलं, तू आरती आहे का? ते म्हणले हो. म्हटलं अरे यार आम्हाला ऍक्च्युली शॉपिंगला जायचं होतं, पण येस परफेक्ट प्लॅन झालेला आहे. आम्ही जे शॉपिंगला आलोय गाईज तिथेच हे आलेले आहेत. एकदम परफेक्ट झाला. आणि किती गोड बाळ आहे. हे चालेल ना दाखवून. किती गोड बाळ आहे बघा. स्माइल कर स्माइल कर स्माइल कर. लागते. तुला भूक लागली का? तर आता आम्ही भेटलोय. खूप दिवसाचा आमचा प्लॅन चालू होता, याच्याकडे पण काहीतरी फंक्शन वगैरे झाला नाही, पण फायनली भेटलोय. तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आम्ही. तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. आम्ही एंडला परत एक सेक्शन घेऊ. आणि गाईज आम्ही यांना शिकवतोय की ब्लॉगिंग कशी करायची. यांना मी शिकवतोय कॅमेरा कसा हँडल करायचा. लाईक असा असा असा. मजा येते ना. आमच्या गोष्टीच नाही सापडल्या. मला असं वाटतं भाई 1-1.5 तास चालला गेलाय. मला लिटरली असं वाटतं यार आपण फर्स्ट टाइम भेटलो, काय बोलणार यार, काय ऑकवर्ड झालं नाही. आणि मला असं बिलकुल नाही वाटलं. आणि हा मला बोलला आल्या आल्या त्याचे रिॲक्शन. मी तुमच्याला रिॲक्शन घेणार होतो. पहिले आपण बोलू, भेटू, आपण फर्स्ट टाइम बोलतोय, सगळं करतोय. मी यांना बोललो की आपण भेटू ना, मग यांच्या रिॲक्शन घेऊया आपण कसं वाटतंय. तर पण ही बोलले की नाही फर्स्ट टाइम भेटतोय. तर maybe थोडी कम्फर्टेबल नसतं, ऑकवर्ड नको व्हायला. छान ना. ही बघा किती किती बदमाश आहे बघा. नुसती तिला जागा तिला आहे. आता हे झालेलं आहे, ते चिडचिड झाली. तिला आता असं वाटतंय तुम्ही तुमचं सगळं मस्ती करताय, माझं काय. हा माझं काय काय ग अनु. ए अनु इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हा किती गोड दिसतंय. हाय कर हाय कर हाय काय कर काय हाय कर हाय कर. फ्लाइंग किस आहे चमच्यानी. किती क्यूट. नाही 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 तिला तिला डिस्टर्ब नाही करायचं काही. काय काय मला घेताना मला लहान मुलांना घेताना येतं म्हणून मी घेत नाही हिला असं सांगतोय. पण तिला तुलाच माझा घ्यावं राग लागणार आहे झाल्यावर. ये ये ये. बघ अरे, किती नाही. आपलं असेल तर थोडं रिस्क घेऊ शकणार ना, याच्यावर थोडं रिस्क घेणार. वा 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 किती गोड बाळ आहे बघ. मग कशी नुसतं दाखव ना. दाखव. अशी नुसते. नाही नाही कशी नुसते. अशी नुसते का. करून दाखव. कशी कशी वन्स मोर वन्स मोर. नाही खाली उतरायचं आम्हाला. चालायचं चालू चालतं हिला. चल 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 चल. तुला जाऊ आम्ही अनन्या. प्रॅक्टिस दे काका दादा परत उचलणार मग. किती खुश आहे ती. बापरे हसली ना ती? आता हसली ती आता हसली. मजा आली ना तुला. आता एक हायफाय दे. आता हायफाय दे. हायफाय दे. हायफाय दे. तर गाईज अशा प्रकारे आमचा हा पूर्ण फुल डे इतका मस्त गेलेला आहे. आणि आता एंडिंग पण हे बघा तुम्हाला दिसत असेल.
बघा ती आता इतकी मजा येत आहे. चालायला शिकली आहे Yes. ती एवढी. मला असं वाटतं की तिला जर सोडलं ना डायरेक्ट घरी पोहोचेल. बाय कर. तेव्हा बायकर याच्यामध्ये मन लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. तर गाईज इट्स टाइम टू से बाय. ब्युटिफुल कपलला पण आम्ही लवकरच भेटणार आहोत आणि काहीतरी मोठा प्लॅन. तिने प्रॉमिस केलं की चिकन खायला बोलवणार. ठीक आहे, नक्की या आमच्याकडे जेवायला. येस नक्कीच आम्ही लवकर भेटणार आहोत गाईज. आणि तिला झोप लागली आहे म्हणून आता बाय बाय.